नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, ITI इन्स्ट्रक्टर 1457च्या ज्या वॅकन्सीज होत्या त्याबद्दलच्या कोर्ट केस चालू आहेत. या कोर्ट केस कधी संपतील देव जाणो, राईट. पण चालू आहे कंटिन्युअस काही ना काही. तर त्याच्या अपडेट्स आता मी काल थोडंसं बिझी होतो, प्रवासात होतो, त्यामुळे मला काल तुम्हाला लगेच अपडेट देता आलेले नाही. आज त्याचा व्हिडिओ घेऊन येतोय. तर मित्रो, DVET कडून रिप्लाय फाईल केला. आता ही केस काय होती, तर केस ही डिप्लोमा इलिजिबिलिटी क्रायटेरिया वाल्यांसाठी होती. म्हणजे डिप्लोमा वाले म्हणतात की फक्त आम्हाला डिप्लोमा वाल्यांनाच अलाउ करा, डिग्री वाल्यांना अलाउ करू नका. ओके, त्यासाठीची केस होती आणि त्याचा स्टे लागलेला होता. DVET म्हटलं होतं की आम्ही बाकी लोकांच्या जॉईनिंग पुढच्या अपडेट्स पर्यंत देणार नाही. तसं DVET जॉईनिंग 22 तारखेपर्यंत दिल्या नाही आणि आता ती डेट 1 मार्चला गेलेली आहे. त्यामुळे पुन्हा 1 मार्च पर्यंत जॉईनिंग येणार नाही. 1 मार्चला जी कोर्टामध्ये हिअरिंग होईल त्याचे मी अपडेट तुम्हाला पुढे देईल, राईट. तर ही झाली कोर्ट केस बद्दलचं. काय झालं तर पुढे गेलेलं आहे आणि DVET त्यांचा स्वतःचा जो काय रिप्लाय होता तो फाईल केलेला आहे कोर्टामध्ये. आता स्टुडंटचे जे वकील होते त्यांचा रिप्लाय फाईल करायचा राहिलेला आहे. पहिली गोष्ट, कधीपर्यंत रिझल्ट येणार ते 1 तारखेवर थोडंसं अवलंबून आहे. 1 तारखेचं काय होईल त्याच्यानुसार रिझल्ट येणार. पण दुसरी गोष्ट की काही वेटिंग वाल्या स्टुडंटचा DV झालेला आहे मध्ये, राईट. तर त्यांची लिस्ट येण्यासाठी काहीही अडथळा नाही. त्यांची लिस्ट येऊ शकते, त्यांच्या नॉर्मल प्रोसिजरने जातील. फक्त जॉईनिंग देण्यासाठीचा सध्याचा अडथळा आहे, त्याच्यासाठीचा स्टे आहे. त्यामुळे ज्यांचं DV झालेलं आहे त्यांचे जसं व्हेरिफिकेशन प्रोसिजर होईल तसं होऊ शकतं की त्यांचे रिझल्ट आउट केले जातील. त्यासाठी कुठलाही सध्या तरी अडथळा नाही, रिझल्ट लावण्यासाठी अडथळा नाही. त्यामुळे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, राईट. हा, आता बाकी लोकांची ज्यांची राहिली त्यांची जॉईनिंग इश्यू केल्या जात नाही, त्यांना जॉईनिंग दिली जात नाहीये. सध्याचा त्याच्यावर स्टे देण्यात आलेला आहे. ओके, जॉईनिंगचा स्टेटस काय, तर बऱ्यापैकी ज्यांच्या जॉईनिंग आलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी लगेच 2-3 दिवसामध्ये जॉईन पण करून घेतलं होतं. त्यामुळे फार रिअरली एखादं कोणी जरी असेल ज्यांना जॉईनिंग मिळाली होती पण त्यांनी आणखीन जॉईनिंग केली नाही, असे खूपच कमी लोक असतील. बाकी लोक जॉईन झालेले आहेत, राईट. त्यांचा जॉब व्यवस्थित सुरळीतपणे चालू आहे. क्लिअर. येणारे बाकीचे अपडेट मी तुम्हाला तसंच देत जाईल. इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू.